धन्यवाद. मनापासून इथल्या उत्साही मित्रमंडळाला मी धन्यवाद देतो. आणि आपण मुंबईमध्ये आणि खास करून भांडूपमध्ये कार्यक्रम करतोय, याचं थोडंसं भान मी 100% ठेवणार आहे. कारण भांडूप म्हटल्यावर कैलासवासी काशीराम परबुवा यांनी या भांडूप नगरीला वेगळं एक स्थान निर्माण करून या हरिनामाच्या माध्यमातून दिलंय. आणि आपण सगळे भजनी बुवा ते आपण जोपासतोय. मला वाटतं 12/12ला त्यांचा स्मृती दिन असतो. यावर्षी माझा आणि चव्हाण बुवांचा कार्यक्रम ओरोसला आहे. रवी कदम बुवा आणि त्यांची मित्रमंडळी त्या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षी करतात. सांगायचा मुद्दा हा आहे की भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. माझ्या जोडीला जे बुवा आहेत, प्रामाणिकपणे सांगतोय, माझ्या देवगड तालुक्यातलं एक रत्न आहे. एक 5-6 वर्षापूर्वी नावाजलेलं हे रत्न. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर चांगल्या मनाचा माणूस. मन त्यांचं काळलं आहे, मनात काळलं आहे, जे काय आहे ते. पण सगळ्यांना धरून असतं. हे त्यांचं घेण्यासारखं पॉइंट असतात. यो माका चांगलो, तू चांगलो, तो चांगलो, असं माका नाही जमत. सदा हसत खेळत कार्यक्रम करणार. मनोरंजन हेच भजन, हे ब्रीद वाक्य यांच्यासाठी लागू होतं. टायमिंगचं बंधन म्हणजे तुम्ही जो टायमिंग द्याल त्या टायमिंग मध्येच पूर्ण बारी आटोपून जाण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे आणि क्षमता आहे. आणि सर्वात महत्वाचा आणि व्हीआयपी मुद्दा, 5 आवाज काढणार, 6वा आवाज ते काढू शकत नाही. आपली चॅलेंज आहे. निळू फुले, शरद पवार साहेब, दादा कोंडके, नाना पाटेकर, सनी लिओन आणि म्हाताऱ्याचे असे 5च आवाज काढणार. 6वा आवाज काढल्याने तुम्ही 100 रुपये त्यांना देणार. आणि ती त्यांची खासियत आहे. आणि नाही काढूकच आहे, त्यांच्यावर त्यांचा पॉट आहे. आपलं तो विषय नाही. हे मनोरंजन म्हणून बोलतोय. बुवा माझ्याशी कधी वादविवाद करत नाही. मागे केले आणि 2-4 वर्षापूर्वी मी 2-4 वर्षापूर्वी लांब होतोय. नंतर मी माणसाचे गुण समजतात ना, मनात काय नाही. असेच हसत खेळत करा. फेटो बघा कसं बांधलेला. त्यांना आता असं वाटतं मी मांडवातच नवरो सारखं उभो. म्हणजे तो एक गैरसमज असेल तर काढून टाका. 2 पोरगी असतो बघा, इथे बसलो. हा झाला नाही तो बघा जिरको. त्यानंतर मला झाला परत आशा की कधी बाकीचे होत नाही ते बिचारायला कळतं त्यांचा बघा काय. बिचाऱ्यांका भजन ऐकण्याशिवाय काय पर्याय राहिलो नाही. असो, नोटेशन घेतोय. शंभर टक्के मनोरंजन होणार. पण मनोरंजनाच्या अगोदर भजन हे महत्वाचं आहे. नाहीतर काय, हा हे युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या बाऱ्या जगभर जातात. आणि भांडूपमध्ये येऊन बुवानी फक्त आवाजच काढल्याने आणि एकामेकाची उडी धुडी काढल्याने असा मेसेज जाता नाही. म्हणून मी थोडा वेळ तरी भजन करूया.
Thank you.